नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढील 48 तासात जमा होणार रुपये 2100. तर नेमके तुमच्या खात्यावर किती पैसे जमा होणार आहेत ते या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की 48 तासामध्ये नेमके किती पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि उर्वरित पैसे कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही नवीन व्हिडिओ येतात, अपडेट येतात, तर त्याची माहिती आपण वेळोवेळी देत असतो. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे आज विधानसभेचा निकाल होता आणि महायुतीला भरघोस असं मतदान मिळालेलं आहे आणि महायुतीचा विजय झालेला आहे. आणि हा विजय होत असताना संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्यांनी सुद्धा महायुतीला प्रचंड प्रमाणामध्ये मतदान केल्यामुळे महायुतीचा विजय झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता गव्हर्नमेंटने संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या काही निराधार संदर्भातील योजना आहेत तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येईल आणि आता वेगवान अशा हालचाली सुरू पण झालेल्या आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार संदर्भातील योजना असेल तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भातील हालचाली वेगवानपणे सुरू झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता कंटिन्यू आलेली आहे, म्हणजे मागचं शिंदे सरकार आता पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि येत्या सोमवारी महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आणि या संदर्भातील की महाराष्ट्रामध्ये आता महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे आणि त्यांची सत्ता आता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे याच्या अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संजय गांधी निराधार योजनेचं जे काही मानधन होतं 1500 रुपये, तर त्याच्यामध्ये भरघोस वाढ करून ते आता 2100 रुपये केल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्यांचा जाहीरनामा आलेला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की निराधार योजनेचं जे काही मानधन आहे तर ते आता 1500 ऐवजी 2100 रुपये करण्यात येईल. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. आणि आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला रुपये 2100 मिळणार आहे दर महिन्याला. याच्या अगोदर आपल्याला 1500 रुपये मिळत होते आणि आता मात्र ते 2100 रुपये झालेले आहे. परंतु अजूनही या योजनेचे अनेक बांधव आहेत किंवा भगिनी आहेत तर त्यांच्या खात्यावर 3-4 महिन्याचे पैसे जमा झालेले नाही. तर या योजनेचे आपल्या खात्यावर आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहे किंवा काहींना पैसे मिळालेले नाही तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला कळू द्या नेमके किती असे लाभार्थी आहे की जे 3-4 महिन्यापासून या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. लगेच कॉमेंट्स करा. त्याचबरोबर जे लाईकचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीपर्यंत जाईल आणि ते सुद्धा तातडीनं या संदर्भात कार्यवाही घेतील. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आता आपल्याला इथून पुढे म्हणजे डिसेंबरचा हा जो हप्ता आहे तर तो 2100 रुपयाचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि अगोदरचे जे काही हप्ते होते अगदी नोव्हेंबर पर्यंतचे तर ते नोव्हेंबरचे हप्ते दरमहा 1500 रुपयाप्रमाणेच आपल्याला मिळणार आहे. परंतु इथून पुढे जो डिसेंबर पासून पुढचा जो काही प्रत्येक हप्ता असणार आहे तर तो 2100 रुपये आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे. आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते वेळोवेळी तहसील कार्यालयामध्ये जात आहे, त्यानंतर बँकेमध्ये सुद्धा जात आहे आणि चौकशी करत आहे की आमच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे. तर बांधवांनो आणि भगिनींनो, आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आता 48 तासात यावर प्रोसेस सुरू होणार आहे आणि होऊ शकते सोमवारपासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील. साधारणतः शिंदे सरकारने असं स्पष्ट केलेलं होतं मागे की आमचं सरकार 23ला जर सत्तेत आलं म्हणजे विधानसभेचा निकाल आमच्याकडून जर लागला तर 23 तारखेपासून
30 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल। यानुसार आपल्याला माहित आहे आजचा शनिवार होता, 23 तारीख विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि उद्याचा 24 तारखेचा रविवार आहे, त्यामुळे बँका बंद असतात, त्याचबरोबर प्रशासकीय कामे होऊ शकत नाही। परंतु 25 तारखेपासून मात्र आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे 25 ते 30 तारखेपर्यंत आपले सर्व पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे अगोदरचे 3-4 महिन्याचे पैसे आपल्याला मिळालेले नसेल ते पैसे सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही 2100 रुपयाचा हप्ता आहे तो सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे आता चिंता करू नका, फक्त एकच करा, आपले बँक संदर्भातील जे काही प्रॉब्लेम्स असेल ते एकदा सोमवारला चेक करून घ्या। होऊ शकते आधार मॅपिंग असेल किंवा इतर कारणामुळे जर आपले पैसे अडकून पडले असेल तर ते एकदा क्लिअर करा, म्हणजे आपल्या खात्यावर आता सोमवारपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर 30 नोव्हेंबर पर्यंत आपल्या खात्यावर हे सगळे पैसे येऊन जातील। त्यामुळे आता महायुतीचं परत एकदा सरकार आलेलं आहे आणि शिंदे सरकारने ज्या काही कमिटमेंट केलेल्या होत्या, ज्या काही वचननामा दिलेला होता, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा वृद्धत्व योजना असेल, तर या संदर्भातील जे काही मानधन आहे तर ते आता 2100 रुपये करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 25 ते 30 तारखेदरम्यान सगळ्या लाभार्थ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जातील। तर मित्रांनो, या संदर्भात अजून जे काही नवीन अपडेट येतील तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।